लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात सिल्लोड तालुक्यातील ग्रामपंचायत मोढा खुर्द येथे संपन्न। तर नियोजन या ठिकाणी सरपंच महोदयांनी केलेला आहे। या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील 65% लोकसंख्या ही ग्रामीण भागात आणि शेतीवर आधारित आहे। त्या सर्वांचा ग्रामीण भागातील जनतेचा विकास होण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात। त्या योजना सुकरपणे राबवण्यासाठी जनतेला अधिकाधिक या योजनांची माहिती व्हावी म्हणून तालुका स्तरावर जे 10-12 जे डिपार्टमेंट आहेत, समजा पंचायत विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाज कल्याण विभाग, पाणी पुरवठा विभाग, स्वच्छता विभाग, सिंचन विभाग आणि त्या अनुषंगाने इतर काही डिपार्टमेंट असतील, अशा सर्वांमार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात तर त्या प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने या एक दिवस गावकऱ्यांसोबत महाराष्ट्र शासन विभागीय आयुक्त विभाग छत्रपती संभाजीनगर दिनांक 20 फेब्रुवारी 2025 च्या परिपत्रकानुसार सिल्लोड तालुक्यातील मौजे मोढा खुर्द येथे शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी एक दिवस गावकऱ्यांसोबत अर्थात ग्राम दरबार या नाविन्यपूर्ण उपक्रमाची शासनामार्फत विविध उपक्रम राबविले गेले। शासनाच्या विविध योजना, उपक्रम व सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहोचणे हे सुप्रशासनाचे लक्षण आहे। याच मुद्द्यावर आधारित ग्रामीण भागात काम करणाऱ्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये विविध सेवा ठराविक कालावधीत पोहोचण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत अर्थात ग्राम दरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातील योजनांची माहिती या माध्यमातून जनसामान्यपर्यंत पोहोचवण्यात आली। त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्यात आल्या। यावेळी सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित सर्वांनी आपल्या विभागाच्या योजनेविषयी माहिती सर्वसामान्यांना दिली। यावेळी ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी पंचायत समिती सिल्लोड साहेबराव शेळके, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी जोगेंद्र अहिरराव, राजेंद्र लांडगे, विश्वास बनसोडे, शिक्षण विभाग गट शिक्षण अधिकारी अनिल पवार, विस्तार अधिकारी राजेंद्र फुसे, महिला व बाल कल्याण विभागाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना कव्वाल, सुनीता सन्नांचे, प्राथमिक आरोग्य केंद्र पालोदचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवप्रसाद बागुल, पाणी पुरवठा विभाग उपअभियंता अप्पाराव काटकर, शाखा अभियंता पाणी पुरवठा योगेश गवळी, सिंचन व जलसंधारण विभाग उपअभियंता सुभाष महाजन, घरकुल विभाग विस्तार अधिकारी सांख्यिकी केवल सिंग पाटील, विस्तार अधिकारी आरोग्य समाधान जाधव, स्वच्छता विभाग गट समन्वयक केशवकांत बुलबुले यांच्यासह सरपंच लक्ष्मण कल्याणकर, उपसरपंच रमेश विठ्ठलराव साळवे, ग्रामपंचायत अधिकारी विलास हुमणे, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी माजी पदाधिकारी, विद्यार्थी व मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।